शेवटचा सामना जिंकून इंडियाने झिम्बाब्वे विरुद्धची मालिका 4-1 अशी जिंकली। पण 5व्या T20 सामन्यात भारताच्या सलामी ओपनर यशस्वी जयस्वालने पहिल्या बॉलमध्ये मोठा इतिहास रचला। त्याने पहिल्या चेंडूमध्ये 13 धावा केल्या। या मॅचमध्ये झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता। हे पहिल्यांदाच होतं की शुभमन गिल टॉस हारला होता। झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला असल्या कारणाने भारताला पहिल्यांदा फलंदाजी करायची होती। यावेळी भारताकडून यशस्वी आणि गिल फलंदाजीसाठी आले। यशस्वीने पहिला चेंडू सामोरा जाण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे सिकंदर रजाने ही स्वतःला प्रमोट केलं। पहिला चेंडू टाकताना सिकंदर रजाने फुल टॉस डिलिव्हरी केली, पण यशस्वी जयस्वालने या बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारला। त्यानंतर अंपायरने या बॉलला नो बॉल घोषित केलं। परिणामी पुढचा बॉल फ्री ठरला। या क्षणी भारताची धावसंख्या 7 अशी होती। नो बॉल असल्या कारणाने भारताला 1 रन जास्त मिळाला होता। फ्री बॉलसाठी रजाने लेंथ बॉल केला आणि यशस्वीने हा बॉल पण ग्राउंडच्या बाहेर पोहोचवला। अशा प्रकारे भारताने आणि यशस्वी जयस्वालने षटकाच्या पहिल्याच चेंडू 13 धावा करून एक मोठा इतिहास रचला। अगोदर पहिल्या बॉलमध्ये जास्त रन करायचा रेकॉर्ड पाकिस्तानकडे होता। पाकिस्तानने 2022 मध्ये श्रीलंका विरुद्ध हा रेकॉर्ड बनवला होता, पण आता 13 रन्स करून भारत पहिल्या पोझिशनवर आला आहे। या कॅटेगरीचे इतर विक्रम पण तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता। असेच नियमित क्रिकेटचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट लगेच मिळतील।